तर या डोंबिवली शहराने महापालिकेच्या माध्यमातून बरंच काही दिलेलं आहे, परंतु या सुभाष रोडमध्ये गेले 25 वर्षे अशी दुर्दशा झालेली आहे की आम्हाला बघवत नाही. इथले डोंबिवलीमधले नागरिक त्यांना काय हवंय, स्वच्छ पाणी पाहिजे, रस्ते पाहिजे, लाईट पाहिजे आणि त्याच सुविधा महापालिका इथं आम्हाला डोंबिवलीकरांना देत नाही. त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना फार वाईट वाटतंय. आज या सुभाष रोडची दुर्दशा बघता आमचे स्थानिक शाखा प्रमुख जे आहेत तुषारजी नाईक, त्यांना वारंवार त्यांच्या घरी येऊन मोर्चे येतात, त्यांना सांगतात वारंवार की बाबा हे तुम्ही इथले शाखा प्रमुख आहात, तुम्ही निर्णय घ्या, परंतु प्रशासन काही निर्णय घेत नाही. H-वार्ड हा प्रभाग क्षेत्रामध्ये पदाधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेत, वारंवार फोन केलेत, आयुक्त साहेबांना पत्रव्यवहार केले, फोन केले, जिल्हा प्रमुख साहेबांनी, आमचे आदरणीय जिल्हा प्रमुख साहेब दीपेशजी म्हात्रे साहेबांनी वारंवार कमिशनर साहेबांशी वार्ता केली, परंतु हे लोक कान बंद करून काम करत आहेत. इथले खरं तर लोकप्रतिनिधी जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, विधायक आहेत, हे लोक एक टॉप लेवलला आहेत या विभागामध्ये. या महाराष्ट्राचा सर्व नेतृत्व करतात दोन्ही जण, मेंबर ऑफ पार्लमेंट खासदार असतील किंवा या इथला डोंबिवली शहरातला विधायक असेल आमदार रवींद्र चव्हाण, हे दोन्ही एक मेन अधिकारी असे मेन नेते असताना सुद्धा या डोंबिवलीमध्ये आम्हाला हा त्रास सहन करावा लागतोय. याचं खरंच खंत आहे आणि येणारी महापालिका जनता आहे त्यांना त्यांची जागा 100% दाखवून देणार, हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगू इच्छितो. कारण या शहरामध्ये एवढे वाईट परिस्थिती आहे, खास करून डोंबिवलीमध्ये घेतलं तर गुप्ते रोड असेल, बोरे रोड असेल, सुभाष रोड असेल किंवा भाईवालच्या परिसर असेल, गरीबाचा वाडा असेल, आम्हाला फार वाईट वाटतं. आमच्या पदाधिकाऱ्यांना त्रास होतो जेव्हा नागरिक त्यांच्याकडे विषय घेऊन जातात तेव्हा त्यांच्याकडे द्यायला उत्तर नसतात. त्यामुळे जनतेने याचा विचार करून येणाऱ्या महापालिकेमध्ये यांची जागा यांना नक्कीच दाखवावी, एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. परत आम्ही कल्याण महानगरपालिकेचा धिक्कार करतोय आणि बुद्ध बाळासाहेब ठाकरे आणि आमचे जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे साहेब यांच्या वतीने सगळ्या महापालिकेचा आम्ही धिक्कार करतोय आणि त्यांनी जरी लवकरात लवकर रस्ते नाही केले तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत, याची त्यांनी दखल घ्यावी.